आता आपण बघतोय इवर ग्रामस्थांच्या तिथं आम्ही आहोत. इवरला फार मोठे तडे गेलेले आहेत दोन्ही साईडून, वरून खालून भूसंकलाचा मोठा धोका निर्माण झालेला आहे. तर आपल्याबरोबर आहेत इवरगावचे सरपंच रामचंद्र जंगम साहेब. आपण पाहणी केली, आपल्याला काय निदर्शनात आलं तिथे? मी सरपंच रामचंद्र जंगम. तसं विचार केला तर ह्या 4 दिवसात जी अतिवृष्टी झाली आहे, गावाच्या खाली जमिनीला तडे गेले आणि गावाच्या वरनं पण गेले. रस्त्याला बरेच तडे गेले. ते परवा JCBनं वगैरे काढलं, गावकऱ्यांनी पाट वगैरे काढले, पाणी काढलं. परंतु एवढं पाऊस होता की तिथं मशीनचंही काय चालत नाही आणि माणसाचंही काय चालत नाही करताना. तर हे करताना ह्या गावाचं थोडंसं अवघड वाटायला आहे. शासनानं आमचा विचार करावा आणि कुठंतरी हे स्थलांतर करावं हीच आमची अपेक्षा आहे. भूशंकर म्हणजे वरूनही तडे गेले, खालनं तर म्हणजे सगळं हे झाले, तडे गेलेत आणि जागोजाग वसरी जाऊन सगळं गावच म्हणजे धोक्यात जायचं. आपल्या बरोबर आहेत युववर्गाचे उपसरपंच. आपण पाहणी केलं असता आपल्याला काय निदर्शनात आलं आणि आपल्याला प्रशासनाकडनं काय अपेक्षा आहे? आम्हाला काय नाही, आमची अपेक्षा एवढीच की आमचं पुनर्वसन करावं. आमच्या गावाला आज पूर्ण दोन्ही साईडून पूर्ण बेगा जाऊन आमचं म्हणजे पूर्ण खालून अख्खी बेग गेले, खालून वसरी गेले ते आणि गावाच्या वरनं पूर्ण बेगा गेले. तर आमचं कुठेतरी स्थलांतर करावं एवढीच आमची प्रशासनाकडे मागणी. आता गावाला रस्ताही नाही यायला. आता रस्ता नाहीच आहे ना गावाला यायला, बंदच आहे रस्ता. ठीक आहे, ठीक आहे.